तालुक्यातील अगदी मोठं सर्कलचं गाव म्हटलं तर चिंचोली माळी. आता आपण या ठिकाणी चिंचोली माळी येथील केंद्रीय प्राथमिक शाळा मतदान केंद्र आहे. या ठिकाणी 3 बूथ या ठिकाणी निर्माण करण्यात आलेले आहेत. प्रतिवर्षीप्रमाणे आणि प्रत्येक इलेक्शनला या ठिकाणी मतदानासाठी गावातील सर्व मतदार तिन्ही या बूथवर आपलं मतदान करतात. एकूण विधानसभेसाठी आत्ता आपल्याकडं या ठिकाणी या मतदान केंद्रावर एकूण होणारं मतदान 3808 एवढं आहे. तर एकूण आत्ता म्हणजे 1:20 झाले दुपारचे, साधारणतः 1398 एवढं मतदारांनी आपला मतदानाचा हक्क या मतदान केंद्रावर बजावलेला आहे. आपण माझ्या मागे बघू शकता, इकडं मतदान केंद्रावर रांगा आहेत. मात्र आपण बघतोय केज तालुक्यात जिथं जिथं आम्ही भेटी दिल्या, मतदानाची गती थोडी धीमी आहे. सकाळपासून ज्या प्रमाणात लोकसभेला मतदान थोडं जास्तीचं झालेलं होतं, त्या प्रमाणात मतदानाची थोडी संख्या कमी झाल्यासारखी वाटते. अर्थात दुपारून ऊन पडेल किंवा आणखीन काही थोडंसं वातावरण ठीक असेल त्यावेळी मतदार आणखी जास्त प्रमाणात कदाचित बाहेर पडू शकतील. मात्र कारण 6 वाजेपर्यंत, सकाळी 7ला सुरू झालेलं मतदान आहे, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा वेळ आहे. आपण बघू शकता मागेही पलीकडच्या बूथवरही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदार आहेत. एकूण बूथ वाईज जर आपण या ठिकाणी विचार केला तर या ठिकाणी 331 क्रमांकाचं जे बूथ आहे त्यावर एकूण 1225 मतदान आहे, ज्यामध्ये आत्तापर्यंत 450 मतदारांनी आपला हक्क बजावलेला आहे. तर 332 क्रमांकाच्या बूथवर या ठिकाणी 1292 एवढं मतदान झालेलं आहे. तर या ठिकाणी एकूण मतदान तेवढं आहे, तर त्यापैकी फक्त 408 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क 332 क्रमांकाच्या बूथवर बजावलेला आहे. 333 क्रमांकाचं बूथ जे आहे या चिंचोली माळी शाळेतील केंद्रीय प्राथमिक शाळेत जे मतदान केंद्र आहे, 333 क्रमांकाच्या बूथवर एकूण 1291 एवढं मतदान आहे एकूण, आणि त्यापैकी 540 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. एकूण लक्षात येतं आपल्या की थोडी गती जी आहे मतदानाची ती केज तालुक्यातील प्रत्येक ज्या ठिकाणी आपण गेलो सकाळच्या सत्रात तरी जरासी कमी वाटते. अंदाजे 60 ते 70% मतदान होण्याची शक्यता यावरून आपल्याला लक्षात घेता येऊ शकते. हे सुद्धा चांगले आकडा असणे, परंतु तरीही यामध्ये आणखी दुपारच्या सत्रात मतदार कशा प्रकारे बाहेर पडतात आणि आपलं मतदान करतात हे बघणं आपल्याला आवश्यक आहे. आपण बघू शकता मागं मतदार या ठिकाणी रांगेत उभा आहे. म्हणजे एकूणच या ठिकाणी या मतदार केंद्रावर सातत्यानं मतदान सुरू आहे. म्हणजे गर्दीही झालेली नाही आणि बंदही किंवा थांबलेलंही नाही मतदान, अशा प्रकारे सातत्यानं मतदान सुरू आहे. आपण बघू शकता तिन्ही बूथवर अशा प्रकारे ही सुविधा आहे. विशेष म्हणजे चिंचोलीच्या या मतदान केंद्रावर निवडणूक आयोगानं आणखी काही तयारी केलेली आपण इथं बघू शकतो. खास मतदारांसाठी सुविधा म्हणून या ठिकाणी आपण बघू शकतो आहे आयोगानं ज्या काही सुविधा दिलेल्या आहेत मतदारांसाठी, त्यातील एक पाळणाघर या ठिकाणी आपल्याला दिसते. ही सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. काय सांगाल, ही सुविधा इथल्या मतदारांसाठी, महिला मतदारांसाठी असेल? हा सर, एकात्मिक बालिका सेवा योजनेअंतर्गत आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, हे लटपटे मॅडम, जमादार मॅडम यांच्या आदेशानुसार ही पाळणाघर इथं आम्ही हे केलेलं आहे. तर ती जी लहान मुलं आहेत, आपले लहान मुलं आहेत सोबत जे येतात, सोबत येतात लहान मुलं आहेत, ते मग ती रडतात, हे करतात, ती मतदानाला करू देत नाहीत ना, त्याच्यामुळे इथं त्यांची सोय व्हावी व्यवस्थित, त्यांना आम्ही सांभाळू शकतो. त्याच्यामुळं आम्ही पाळणाघराचे आयोजन केले. नक्कीच आपण बघू शकतो, कारण मागच्या वेळेसही जेव्हा आम्ही या मतदान केंद्राला भेट दिली होती त्याही वेळी या ठिकाणी या पाळणाघराची या ठिकाणी निर्मिती या ठिकाणी केलेली खास आपण बघू शकतो आहे. खास या ठिकाणी पाळणाघर मतदान केंद्र चिंचोली माळी असं लिहिलेलं आहे. एकूणच मतदानासाठी चांगली सोय किंवा तयारी निवडणूक आयोगानेही या ठिकाणी केलेली दिसते. आणि आरोग्य सुविधाही आपण बघू शकतो आहे या ठिकाणी. या मतदान केंद्रावर निवडणूक आयोगानं जसं आपल्याला माहिती सार्वजनिकरित्या सांगितलं होतं की अतिशय तयारीनं मतदान केंद्र तयार केलेली आहेत, ज्या ठिकाणी सार्वजनिक जी काही मतदान केंद्रावर आवश्यक आरोग्य सुविधा ज्या आहेत मतदारांना त्याही या ठिकाणी. काय सांगाल तुम्ही, म्हणजे काय सुविधा काय आपल्याकडे या ठिकाणी दिलेली? सुविधा काय, कुणा चक्कर वगैरे आली तर ORS द्यायला आहे.
आकस्मित ऐनवेळी काही प्रॉब्लेम झाला तर थोडक्यात प्रथमोपचार म्हणूया आपण किंवा तातडीची आरोग्य सेवा आपण म्हणूया या मतदान केंद्रावर या ठिकाणी निर्माण केलेली आहे. या ठिकाणी पत्रकार अनिल गलांडे माझ्यासोबत आहेत. काय सांगलं, कशा प्रकारे मतदान प्रक्रिया सुरू आहे केंद्रावर? एकंदरीत लोकसभेपेक्षा यावेळेस थोडं मतदारांचा हा आहे थोडासा ओघ कमी दिसतोय जरा. कमी दिसतोय, कारण शेतातले कामं चालू आहेत. बऱ्यापैकी सकाळून लोक मतदान करून गेलेले आहेत, परंतु नक्कीच लोकसभेपेक्षा यावेळेस मतदानाचा टक्का कमी होण्याची शक्यता दिसत आहे. निश्चित आपण बघू शकता चिंचोली माळी हे केस तालुक्यातील एक प्रमुख सर्कलचं गाव आहे. जवळजवळ 4,000च्या आसपास आपण बघितलं 3,808 एवढी 98 एवढी मतदारांची संख्या इथं सध्या आहे. म्हणजे 4,000च्या आसपास असलेलं हे गाव आहे आणि प्रमुख गाव आहे. निर्णायक मतदान या गावचं असतं आणि म्हणून या ठिकाणी राजकीय नेत्यांचंही लक्ष थोडं अधिक या गावावर असतं. आणि आपण बघू शकतो या ठिकाणी मतदार आपल्या गतीनं येऊन या ठिकाणी मतदान करत आहेत. निश्चितच 70% मतदान इथं होण्याची शक्यता आहे. आता आपल्याला संध्याकाळीच याची खरी आकडेवारी समोर येईल. आपण पाहू शकतो बाहेरच्या बाजूला मतदारांना मदत करण्यासाठी, सहाय्य करण्यासाठी किंवा मतदान केंद्रातील आपले नंबर आणि बूथ समजून सांगण्यासाठीही स्वयंसेवक या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. एकूणच या मतदान केंद्रावर शांततेत मतदान प्रक्रिया सुरू आहे.